मी योग शिक्षिका सौ सरला उपाध्याय। सर्वात आधी मी सर्वांचे तुमचे आभार मानत आहे की मी जे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे योग गंगा, ते तुम्ही भरभरून पाहत आहात आणि मला प्रतिसाद चांगला देत आहात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। आज हा व्हिडिओ मी मुद्दामूनच तुमच्याकरताच बनवत आहे की योग आपल्याला का करायचं आहे। ही जी योग गंगा आहे ती प्रत्येक घराघरापर्यंत का पोहोचायची आहे। मला कुठून प्रेरणा मिळाली योग करण्याची। मी आयुषतर्फे काम करते योग शिकवण्याचं। मी प्रत्येक शाळेमध्ये जात असते। आजपर्यंत मी बऱ्याच शाळांना शिकवलेलं आहे। त्या शाळेमध्ये आता काही 4-5 शाळा माझ्याकडे जशा फिक्स आहेत, त्यांचे वार ठरलेले आहेत। त्या वारी ते विद्यार्थी आतुरतेने वाट बघत असतात की आज शुक्रवार आहे, आज योगाच्या मॅडम येणार आहेत आणि ते खूप आवडीने शिकतात। जेव्हा मी विद्यार्थ्यांनाही सांगत असते की तुमच्या आईवडिलांना पण तुम्ही शिकवा, तुम्ही आईवडिलांना सांगा। आणि काही शाळा जसे जिल्हा परिषद शाळा आहे, माध्यमिक शाळा आहे, तिथे जे विद्यार्थी आहेत ते गरीब विद्यार्थी आहेत। त्यांचे आईवडील इतके मेहनत करून ते त्यांना शिकवतात आहे, त्यांच्याकडे वेळ पण नाही। परंतु मग तेव्हा माझ्या मनामध्ये आलं की उलट अशा लोकांना योगाची खूप जास्त गरज आहे आणि ते पैसे देऊन योग शिकू शकत नाही किंवा त्यांना वेळ पण नाही, पण तेव्हा ज्यांना घरी वेळ भेटेल तेव्हा ते योग करू शकतील। आणि माझ्या मनात ही कल्पना आली आणि मग मी यूट्यूब चॅनल त्याच लोकांसाठी मी चालू केलेलं आहे। माझी मनातून इच्छा आहे की प्रत्येक माणसापर्यंत, व्यक्तीपर्यंत योग पोहोचावा। माझा स्वतःचाच अनुभव जर सांगायचा असेल तर मी 31-35 वर्षापूर्वी पूर्ण पेशंट आजारी म्हणून राहिलेली महिला। तशी तर मी लहानपणापासूनच एक पेशंट म्हणून राहिलेली आहे। परंतु नंतर लग्नानंतर, डिलिव्हरीनंतर बरेच प्रॉब्लेम आले होते। मग एकदा मी अशी पडले पण होते आणि त्याच्यामुळे बराच गॅप आला होता कमरेमध्ये। 2-2 तास ट्रॅक्शन घ्यावं लागायचं मला, सकाळी 2 तास, संध्याकाळी। आणि खूप अगदी 1-2 तास फक्त मी काम करायची माझ्याकडे क्षमता होती। परंतु जेव्हापासून माझ्या जीवनामध्ये योग आला, मी हे आधी ॲलोपॅथी वगैरे बरेच घेतले, त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये योग आला आणि मी योग, आयुर्वेद, नॅचरोपॅथी असे बरेच वेगवेगळे कोर्सेस माझे झालेले आहेत। बरेच सर्टिफिकेट योगाचे माझ्याकडे आहेत। खूप लोकांपर्यंत मी योग पोहोचवलेला आहे। बऱ्याच महिलांना मी स्वस्थ केलेलं आहे। मी क्लासेस, ऑनलाईन क्लासेस वगैरे पण चालवते, ऑफलाईन पण माझे क्लासेस चालतात। तर ह्या माध्यमातून माझ्या मनात आलं की आपण यूट्यूब चॅनलद्वारे बऱ्याच लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो। आणि जर मी माझा अनुभव जर शेअर केला तर मी फक्त योगानेच बरी झालेले आहे। ठीक आहे, पुढे मला बरेच आता तुम्ही, माझं म्हणणं आहे की तुम्ही कमेंट्स पाठवा व्हिडिओला। तुम्हाला जे काही पाहिजे ते त्याच्यात तुम्ही सुचवा मला, मी तुम्हाला पुढे बरंच काही शिकवत जाईल। जसं आत्ता मी कंबरदुखीसाठी काही आसनं तुम्हाला शिकवले, त्याच पद्धतीने मी तुम्हाला मधुमेहासाठी प्रत्येक आजारावर वेगवेगळे आसनं, प्राणायाम, आहार। एकाने मला परवा सांगितलं की मॅडम तुम्ही आहारचं पण आम्हाला सांगा, आहाराबद्दल पण आपण माहिती। कारण की अष्टांग योग, जेव्हा योगाची 8 अंग येतात, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योगाने, तर 8ही अंग आपल्याला बघणार आहोत। पुढे आपल्याला बरेच काही शिकायचं आहे। तर माझी हीच विनंती आहे की आपण सगळे ही 8 अंग पण शिकूया आणि घरी बसून स्वतःला कसं आपण दुरुस्त करता येईल किंवा स्वतःचं डॉक्टर स्वतः आपण कसं होऊ शकतो। आज मला एका गोळीचं घ्यायचं काम पडत नाही आणि गरज पडलीच तर मी आयुर्वेदिक घेते, परंतु ॲलोपॅथी मी घेत नाही, गरजच पडत नाही। रुटीन आहे, रोजचं सकाळी 3:30-4ला उठून माझं पूर्ण रुटीन आहे। ध्यानधारणा करायची, नंतर योग करायचा। 2 बॅचेस 2-3 असतात, त्याच्यामुळे आपोआप योग करण्यात येतो, शिकवण्यात येतो आणि आमचंही करण्यात येतं। त्यामुळे एक स्वस्थ जीवन पद्धती म्हणून आज आमची ओळख पण तशीच होते। मग आपली, आपण स्वस्थ होत जातो। तर नवीन वर्षाचं आपण काहीतरी ठरवतो ना की काहीतरी आम्हाला संकल्प घ्यायचा आहे। तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही असा संकल्प घ्या की करोगे योग तो रहोगे निरोग, रोज करो योग करो, करते रहो और सिखाते रहो। ही विद्या आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची। आपण शिकून फक्त बसायचं नाही, हे प्रत्येकानेच
दुसऱ्यांना पण प्रेरित करायचं आहे. तर नवीन वर्ष कॅलेंडरप्रमाणे आपलं नवीन वर्ष पाडव्यापासून आहे, परंतु कॅलेंडरप्रमाणे जे आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि योग करत राहा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील तर तुम्ही मला सुचवा पण, आणि मोठ्या मनाने माफ कराल हीच मी तुमच्याकडून आशा बाळगते. धन्यवाद.